आजूबाजूला जे उभा राहिलेले बांधव त्यांना विनंती तुम्ही खाली बसा. या मंडपात बसा. माऊली महाराजांचं कीर्तन अतिशय गोड आहे. सगळ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेले 2 कीर्तनकार आहेत, चैतन्य महाराज आणि माऊली महाराज. बाल कीर्तनकार त्याच्यामुळे आपण ऐकावं. तुम्ही बसणं म्हणजे या बाल कीर्तनकाराला तुमचा आशीर्वाद. बसून घेऊन हरे राम कृष्ण
देह जावा निवारा हो पांडुरंगे रघुनाथा हो पांडुरंगे रघुनाथा हो पांडुरंगे ज्ञानेश्वर महाराज अवघे संगीत विशारद नारायण महाराज खळे हॅलो भरायला मंडळी थोडं बसून घेतलं तर बरं होईल भरपूर जागा पुढं सारखा पुढं भरपूर जागा या सुंदर असं कीर्तन आहे. आज सर्वांनी बसून ऐकावं सर्वांना विनंती या.
देह जावा धराव भांडुरंगी दडवाव चरणाना सोडी सर्वथा आन तुझी पंढऱ्यात वदनी तुझी मंगला हृदय खंडित प्रेम चरणाना सोडी सर्वथा आन तुझी पंढऱ्यात नामा मणी केशव राजा केलाने बसाल विवाजा चरणाना सोडी सर्वथा आन तुझी पांडुरंग करू प्रताप पांडुरंग करू Hare Krishna, Hare Krishna,
पांडुरंगा गुरुदा म्हणा दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कलेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास वाजा यांच्या कले असुराना होय सगळे विनेचे अधिकारण त्याच्याहून दुसरे चरण श्री गुरुंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदा व व्यासुपटा मस्तक हे मस्त काही पायावर या वारे करी संताच्या विडाल शिरजवादर पांडुरंगे दृढवा उच्चंडना सोडी सर्वथा आन तुझी पण आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्री श्रेष्ठ भगवंताचे लाडके भक्त नामदेव महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून नियम करायला लावणारा अभंग आहे विडाल अभंगाकडे जाण्यापूर्वी अल्पसा पर्याय घ्यायचा तो म्हणजे असा आपल्या या आंतरवाली या नगरीमध्ये आंतरवाली सराटी या नगरीमध्ये थोडा आवाज द्या ना लय कमी आहे हॅलो अल्पसा पर्याय घ्यायचा तो म्हणजे असा आपल्या या आंतरवाली सराटी या नगरीमध्ये सकल मराठा समाज आरक्षणा निमित्ताने आमचे संघर्षोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं या ठिकाणी उपोषण आणि या उपोषणाला म्हणजे यांचं या ठिकाणी उपोषण आणि विडाला मनोजदादा पाटील यांचं या ठिकाणी उपोषणानिमित्ताने उपोषण या ठिकाणी चालू आहे कितवा दिवस आहे आजचा तिसरा दिवस आहे पोटात अन्न पाण्याचं कण सुद्धा नाही हा 6व्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे पोटामध्ये अन्न पाण्याचा कण सुद्धा नाही सुद्धा नाही म्हणून आपण सरकार मायबापाला एकच विनंती करू की आमच्या सरकार मायबापाकडे एकच विनंती करू की लवकरात लवकर आरक्षण देऊन आमच्या दादांचं उपोषण तुम्ही लवकरात लवकर सोडवा सरकार मायबापाकडे विनंती करू की लवकरात लवकर तुम्ही आमच्या दादांचं उपोषण सोडवा कारण आम्हाला आरक्षणापेक्षा आम्हाला आमचे दादा सगळ्यात पहिले महत्वाचे हो आमचे दादा सगळ्यात पहिले महत्वाचे एक वाक्य सांगू अरे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे हो लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे हो आरक्षणापेक्षा आम्हाला आमचे दादा सगळ्यात जास्त महत्वाचे अरे एवढे मोठे गाव फिरलो एवढे सप्ताह अहो 7 दिवसाचे सप्ताह झाले 9 दिवसाचे सप्ताह झाले 15 दिवसाचे सप्ताह झाले एका महिन्याचे सुद्धा सप्ताह झाले पण 1 वर्ष होऊन झाले 1 वर्ष पलटून गेला तरी सुद्धा सप्ताह चालूच आहे हे सगळ्यात मोठा म्हणजे जगातल्या सगळ्यात 1 नंबरचा आणि जगातल्या सगळ्यात मोठा रेकॉर्ड फक्त आंतरवाली सराटीचाच आहे हो आता तरी आज कितवं कीर्तन असेल नाही तिसरं पण 390 व कीर्तन एकदा टाळी वाजवा कडे आमच्या दादांसाठी हो 390 व कीर्तन आहे
390 विढाल आणि कीर्तन होतात पांडुरंगाच्या दरबारामध्ये, महादरबारामध्ये कीर्तन होतात, महादरबारामध्ये. मग तुम्ही म्हणाल ही तर आंतरवाली सराटी आहे. चुकीचं आहे, हे आंतरवाली सराटी नाही, ही प्रति पंढरपूर आहे. टाळी वाजवा. हो, ही आंतरवाली सराटी नसून हे प्रति पंढरपूर आहे. आणि ह्या प्रति पंढरपुरामध्ये आमचे मनोज दादा जरांगे पाटील हे आमचे पांडुरंग आहे. आमचे दादा पांडुरंग आहेत. अरे हे मी स्वतः नाही सांगत आहे, पदार्थ नाही सांगत. अरे स्वतः भगवान सांगतात अर्जुना, जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसेल एका ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. अरे भगवान सांगतात अर्जुना, जिथं संपत्ती असून दया असते, समाजाबद्दल आदर असतो, प्रेम असतो, त्याच्यामध्ये माझीच विभूती असते. आणि तीच विभूती आज तुमच्या माझ्या समोर उपस्थित आहे. हो, मग तुम्ही म्हणाल दादाकडे किती संपत्ती आहे? दादांची संपत्ती ऐकायची तुम्हाला? दादांची संपत्ती ऐका. अरे अख्खा सखोल सर्व मराठा समाज दादांच्या पाठीशी उभा आहे. हा सगळ्यात मोठी दादांची संपत्ती. सर्व मराठा समाज हा दादांच्या पाठीशी उभा आहे, ही दादांची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आणि दादांकडे दया किती आहे? अरे प्राण गेला तरी चालेल, पण मी माझ्या मराठा मायबापांना आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. ही दादांच्या अंतःकरणातली असणारी दया आहे. हो, त्यांच्या अंतःकरणातली असणारी दया आहे, म्हणून तर ते आपले पांडुरंग आहे. हो, म्हणून तर आपले पांडुरंग आहे. आणि या प्रति पंढरपुरामध्ये या पांडुरंगाची सेवा करण्याचा योग मला मिळाला, हे माझं सगळ्यात मोठं परम भाग्य आहे. दुसरा मुद्दा असा की सुंदर असे या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन सर्व गावकरी मंडळींनी केलंय. एवढा मोठा सप्ताह आहे आपलं, एवढा मोठा आपला सप्ताह आहे. एवढा मोठा आपला सप्ताह आहे, म्हणून एवढं सुंदर असं या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या अंतरवाली सराटीतील सर्व गावकरी मंडळींनी केलंय. तसेच आमचे ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचं योग आला, ज्यांच्यामुळे तो माईबापांचा सेवा करण्याचा जो योग आला, ते म्हणजे आमचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार असे असणारे, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आमचे महादेव महाराज गिरी असतील. आमच्या गिरीबाबांमुळे या ठिकाणी येण्याचा योग आला. तसेच आमचे गोड वृदंगमणी काय आकाश महाराज आहेत, गोड असे वृदंगमणी आहेत. इकडे आमचे गोड गाणारे आमचे नारायण महाराज आहेत, आमचे रामेश्वर महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत. इकडे आमचे काका आहेत, काकासाहेब महाराज आहेत, विनिकारी बाबा आहेत. इकडे आमचे गणेश महाराज आहेत, आमचे दुसऱ्यांदा गाठी. सुंदर असे या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. सगळ्या मंडळींना धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात. विढाल